नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून पीओके म्हणजेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून काही धक्कादायक चित्र समोर येत आहे. कुठे हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, तर कुठे आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. काही भागांमध्ये तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. या संघर्षात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. रावळकोट सारख्या शहरांमध्ये परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करावे लागले आहेत. आणि हे सगळं अशा वेळी घडत आहे जेव्हा अवघ्या काही आठवड्यानंतर तिथे विधानसभा निवडणूक होणार आहे. पण प्रश्न असा आहे की पीओके मध्ये असं नेमकं काय घडलं की हजारो लोक रस्त्यावर उतरले? या आंदोलनाची सुरुवात कुठून झाली आणि संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, चला आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज जे काही पीओके मध्ये घडत आहे त्याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झालेली नाही. या मागे अनेक वर्षांपासून साचलेला लोकांचा रोष आहे. आता पीओके मध्ये अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज तयार केली जाते. मात्र स्थानिक लोकांचा आरोप आहे की ज्या नद्या आणि नैसर्गिक संपत्तीचा वापर करून वीज तयार करण्यात आली, त्याच भागातील लोकांना स्वस्त वीज मिळत नाही. याशिवाय वाढती महागाई, बेरोजगारी आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे सामान्य लोक त्रस्त झाले आहेत. आता याच मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक संघटना पुढे आली. तिचं नाव होतं जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी, म्हणजे जॅक, JAC. ही कोणती राजकीय पक्ष नाही, व्यापारी, विद्यार्थी, वकील आणि विविध सामाजिक गटांनी मिळून तयार केलेली एक व्यासपीठ आहे. आता ही संघटना काय करते तर लोकांच्या आर्थिक आणि राजकीय हक्कांसाठी आवाज उठवत आली आहे. 2024 मध्ये जॉईंट ऍक्शन कमिटीने मोठं आंदोलन उभारलं होतं. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांची मागणी होती की वीज दर कमी करावेत, पीठ आणि इतर आवश्यक वस्तूंवर सवलत द्यावी आणि वाढत्या महागाईपासून लोकांना दिलासा द्यावा. मात्र त्यावेळीही आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला होता. अनेक दिवस संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण होतं. अखेर पाकिस्तान सरकारला चर्चेसाठी पुढे यावं लागलं आणि काही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन द्यावं लागलं. त्यानंतर काही काळ परिस्थिती शांत झाली. पण लोकांच्या मते त्यांच्या अनेक समस्या तशाच राहिल्या. जॉईंट ऍक्शन कमिटी आणि त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे की सरकारने दिलेल्या अनेक आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमधील नाराजी हळूहळू वाढत राहिली आणि मग अलीकडेच एक नवा राजकीय वाद सुरू झाला, ज्यामुळे हा असंतोष आणखी भडकला. आता यावेळी मुद्दा फक्त महागाई किंवा वीज दरांचा नव्हता, तर तो थेट राजकीय प्रतिनिधित्वाशी संबंधित होता. अलीकडे पीओकेच्या 45 सदस्यांच्या विधानसभेतील 12 जागा अशा लोकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय चर्चेत आला जे काश्मीर बाहेर पाकिस्तानच्या इतर भागात राहतात. या निर्णयाला जॉईंट ऍक्शन कमिटी आणि अनेक स्थानिक संघटनांनी विरोध केला. त्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे स्थानिक लोकांचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि त्यांच्या मताचा प्रभाव घटेल. याच मुद्द्यावरून आंदोलन आणखी तीव्र झालं. पण आता प्रश्न पडतो की या 12 जागांचं प्रकरण इतकं मोठं का बनलं? पीओके विधानसभेच्या एकूण 45 जागांपैकी 12 जागा पाकिस्तान, ज्यांना काश्मीरी निर्वासित म्हणतो, अशा लोकांसाठी राखीव आहे. ही व्यवस्था नवीन नाही, मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. जॉईंट ऍक्शन कमिटी आणि इतर स्थानिक गटांचं म्हणणं आहे की या जागांचा वापर अनेक वर्षांपासून राजकीय प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. त्यांचा आरोप आहे की जे लोक प्रत्यक्ष पीओके मध्ये राहत नाहीत तेही तिथल्या राजकारणावर आणि सरकारच्या स्थापनेवर प्रभाव टाकतात. त्यामुळे स्थानिक लोकांची राजकीय ताकद ही कमी होते, असं आंदोलक कर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र या मुद्द्यावर दुसरी बाजूही आहे. तर ऐका, काही लोकांचं मत आहे की काश्मीरच्या इतिहासाचा विचार करता या निर्वासितांना प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे. पण विरोध करणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे की सर्वात आधी स्थानिक लोकांच्या आवाजाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच जॉईंट ऍक्शन कमिटी हा विषय केवळ निवडणुकीचा मुद्दा नसून लोकशाही हक्काचा प्रश्न असल्याचं सांगत आहे. पण त्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे परिस्थिती आणखी चिघळली. गेल्या आठवड्यात प्रशासनाने जॉईंट ऍक्शन कमिटीला दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित केलं. सरकारचं म्हणणं होतं की या संघटनेच्या काही हालचाली कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. मात्र जॉईंट ऍक्शन कमिटी आणि त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. यानंतर अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कारवाई सुरू झाली. काहींना अटकही करण्यात आली.
याच काळात एक अशी घटना घडली ज्यामुळे लोकांचा संताप आणखी वाढला. जॉईंट ऍक्शन कमिटीशी संबंधित एका कार्यकर्त्याचा गोळीबारात मृत्यू झाला. आधीच तणावपूर्ण असलेल्या वातावरणात ही घटना ठिणगी ठरली. त्यानंतर झालं काय तर सुरक्षा दलांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलक व सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरू झाला. पाहता पाहता परिस्थिती हिंसक बनली. सरकारी आकडेनुसार या संघर्षादरम्यान काही सशस्त्र लोकांनी गोळीबार केला. त्यात 4 पोलीस कर्मचारी आणि 1 नागरिकाचा मृत्यू झाला. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 6 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र स्थानिक लोक जॉईंट ऍक्शन कमिटीच्या समर्थकांचा दावा आहे की मृत्यूंचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो. सध्या या आंदोलनात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलांचे जवान दोघेही आहेत. अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून संपूर्ण भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. 9 जून रोजी जॉईंट ऍक्शन कमिटीने संपूर्ण पीओके मध्ये बंदची हाक दिली होती. त्यांची मागणी होती की जॉईंट ऍक्शन कमिटीवरील बंदी उठवावी, अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी, इंटरनेट सेवा पुन्हा सुरू कराव्यात आणि मृत कार्यकर्त्यांच्या प्रकरणाची चौकशी करावी. मात्र बंद सुरू होण्यापूर्वीच अनेक भागांमध्ये संघर्ष सुरू झाला. या प्रकरणाने आणखी लक्ष वेधून घेतलं जेव्हा पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगानेही यावर प्रश्न उपस्थित केले. आयोगाचं म्हणणं आहे राजकीय मतभेद आणि आंदोलनांना दहशतवादाच्या चौकटीत बसवणं योग्य नाही. तसंच लोकांच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. दुसरीकडे जॉईंट ऍक्शन कमिटीचे नेते मागे हटण्यास तयार नाहीत. यांनी स्पष्ट केलं आहे की बंदी आणि अटक सत्र सुरू असलं तरी आंदोलन सुरूच राहणार. आता या संपूर्ण प्रकरणाला आणखी महत्व प्राप्त झालं आहे कारण 27 जुलै रोजी पीओके मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे आणि सरकारला निवडणुकांपूर्वी कोणतीही अस्थिरता नको आहे. म्हणूनच इथे आंदोलनकर्ते यालाच आपले प्रश्न मांडण्याची सर्वात मोठी संधी मानत आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक सभांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, तर काही भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही प्रभावित झाल्या आहेत. तर मित्रांनो, जर या संपूर्ण प्रकरणाकडे नीट पाहिलं तर हे फक्त आंदोलन नाही, अशा भागाची कहाणी आहे जिथे अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणी आहेत, जिथले लोक आपल्या राजकीय हक्कांबद्दल प्रश्न विचारत आहेत आणि जिथे निवडणुकांपूर्वी सरकार आणि आंदोलनकर्ते आमने सामने आले आहेत. पुढे काय होणार? सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा चर्चा होईल का? 12 राखीव जागांच्या वादांवर काही तोडगा निघेल का? की निवडणुका जवळ येत असताना परिस्थिती आणखी गंभीर होईल? तुम्हाला काय वाटतं? हा केवळ आर्थिक प्रश्न आहे की यामागे राजकीय हक्काची मोठी लढाई दडलेली आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.